नमस्कार, मी दिव्यांग कृष्णा लोकरे. बघा, जशी तुळशीची लग्न असतात तशी मुलांची पण लग्न असतात. बघा, सगळा मान पान सन्मान ठेवलेला असतो. सगळा आहेर माहेर सगळं केलेलं असतंय. जसं रुखवत पण केलेला असतो. बघा, रुखवतचा सुद्धा सगळा सेट ठेवलेला आहे इथे. तुळशीची लग्ने आणि आत्ता मुलांची लग्न होईना झाल्यात. आता मात्र तुळशीची मात्र लवकरात लवकर लग्न व्हायला लागल्यात वर्षाला. बघा, 35-40 वर्षे झाली मुलांची, तरी पण अजून काय लगीन झालेलं नाही. आणि मात्र तुळशीची मात्र लग्न व्हायला चालू आहेत. तुळशीच्या लग्नाला सगळा आहेर माहेर सगळा मानपान ठेवलेला आहे. अक्षदाचे आता 5 मिनिटं उरलेले आहेत. स्वामी आलेले आहेत. पूजा चालू आहे. सगळा आहेर माहेर पान चालू आहे. अक्षदाची वेळ झालेली आहे. सगळ्यांनी हजर राहावे. अक्षदा वाटत आहेत आता. स्वामी मामा लवकरात लवकर हजर राहावा. 5 मिनिटं उरलेले आहेत. सावधान. जशी पोरांची लग्न करतात तसे पण अक्षता टाकतात. तुळशीची लग्न करतात. बघा, सगळ्या रीतीप्रमाणे मानाप्रमाणे केलेला जातो. सगळा श्री गणपते पुर्या सदा मंगलम शुभमंगलो. सावधान. आले लग्न घडी जमी बनवरा घेऊन या वागरा. पूजन करा पटाजरा दृष्टा जिटकडे दान वदवरा. दोघे करावे उभी वाजन जमलाड करणे लक्ष्मीमध्ये मंगलमा शुभ मंगल. सावधान. आरती घ्या. कापड लावा. बघा, मुलांची लग्न 30 झाली 40 झाले अजून तरी पण लग्नाचा काय पत्त्या नाही. बघा, मात्र तुळशीची मात्र वर्षाला लग्न होत राहिले. ती काय तुळस काय लग्न करायची काय थांबली नाही. बघा, मोरया. आज या ठिकाणी संपल्यानंतर हा तुळशी विवाह आरंभ होतो. आणि या तुळशी विवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे मित्र बाळासाहेब नलवडे यांच्या दारी या ठिकाणी तुळशी वृंदावन सुरू करून या ठिकाणी तुळशी विवाह आज या ठिकाणी पार पडला. आणि आजपासून आज संपूर्ण गावामध्ये तुळशी विवाह लावला जातो. आणि या इथूनच पुढं इतर गावातील म्हणजे जे तरुण जे वधूवर आहेत त्यांचासुद्धा हा व्यवहार आरंभ होतो. आणि इथून सुरुवात या ठिकाणी वर्ष म्हणजे जवळजवळ पुढील 6 महिने तरी हा विवाहाचा कार्यक्रम त्या निमित्तानं केला जातो. आणि त्यानिमित्तानं आज सुरुवात झालेली आहे. तर गावातील सर्व तरुण वधूवरांसुद्धा लवकर लवकर विवाह व्हावा हीच या ठिकाणी तुळशी विवाहाच्या निमित्तानं तुळशीविचार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. ओके. आजच्या तुळशीला लग्न झाल्यापासून लग्नाला मुहूर्त लागलं, आता चालू झालं आता आजच्या. ओके. आभार आहे. धन्यवाद स्वामी साहेब सांगितल्याबद्दल तुमचे.